लोक पक्ष बघून मतदान करणार. दर्शनदादांच्या माध्यमातून 90% कामं झालेले आहेत रुपये गावामध्ये. इथे पहिल्यापासून खासदार बाळासाहेब माने यांचं अस्तित्व आहे. प्रशासकांच्याकडून कामं काय नाही. लोक माहितीला मतदान करतील का? 100% कुठल्या पक्षी सत्ता यावी असं वाटते? आमच्या गावचे खासदार दर्शनदादा आहेत आणि आम्ही त्यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? पक्ष बघूनच करतो. कामं रस्त्याची कामं झाल्यात, गटरीची कामं झाल्यात, पाणी फिल्टर पाण्याचा प्लॅन पलीकडे झालेला आहे खासदार दर्शनदादांच्या माध्यमातून. गावाचा विकास झालाय आणि ह्याच्यापेक्षाही जास्त होईल. विजय हा आपल्या शिवसेनेतून अतिश शिंदे यांचा विजय फिक्स आहे. प्रशासकाच्या माध्यमातून एवढी अशी कामे काही झालेली नाही. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? शिंदे गट. आता जर वातावरण म्हटलं तर अतिश शिंदेचं वातावरण आहे गावामध्ये. हे पक्ष बघून मतदान करणार ते. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व जिल्हाभरात आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तेथील असणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा हे आपण विस्तृतपणे जाणून घेतोय. आणि मी सध्या पोहोचलोय रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत, तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि या रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, प्रलंबित प्रश्न काय आहेत याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. सर नमस्कार. खूप वर्षांनी निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, काय वातावरण आहे सध्या? नमस्कार. प्रथमतः मी माझं नाव सांगतो, खंडू विलास बोरे. इथे पहिल्यापासून खासदार बाळासाहेब माने यांचं अस्तित्व आहे आणि त्यानंतर खासदार निवेदिता माने असतील आणि त्या सध्याचे विद्यमान खासदार धैर्यशील माने असतील. ह्या गावाचा आणि या पंचकृषीचा साहेबांच्या ह्याच्यातून आतापर्यंत चांगला विकास आणि चांगला निधी लावण्याचं काम आतापर्यंत धैर्यशीलदादांनी केलेलं आहे. मी जरी इच्छुक यादीमध्ये असलो तर मी स्थानिक माझ्या मागासवर्गीय समाजाचं आरक्षण असल्यामुळे कुणावर अन्याय होऊ नये यासाठी मी 2 पावलं माघार घेतो. आणि दुसरी गोष्ट, मी धैर्यशील माना किंवा त्यांच्या कामाच्या जोरावर, त्यांच्या विकास कामाला हे करून आम्ही त्यांना साथ देण्याचा 100% प्रयत्न करू. आज मी जिथं उभा आहे तो आहे मातंग समाज. इथं संजय लोंढे असतील, विश्वास लोखंडे असतील, हे जे लोखंडे ग्रुप आहे तो पहिल्यापासून धैर्यशील मानेंच्या आणि खासदार निवेदिता मानेंच्या पाठीशी राहिलेला हा इथला गट आहे. त्याच्यासोबत आज महायुती म्हणून जे विशेष घटक पक्ष त्यांच्यासोबत आहेत, विशेष करून RPI जे रामदासजी आठवले साहेब असतील, ह्या भागातले धैर्यशील माने असतील, निवेदिता माने असतील, इथले स्थानिक आमदार असतील. एकंदरीत काय सांगाल, विकास झालाय का या मतदारसंघात? गावाचा विकास झालाय आणि ह्याच्यापेक्षाही जास्त होईल, ही 100% गॅरंटी. याआधी प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केलं? प्रशासक 3-4 वर्ष होतं. त्याच्या अगोदर ज्या वेळेला कामं होती त्यावेळेला नदीचे पूल वगैरे असतील आणि खासदार ज्या वेळेला इथं म्हणजे प्रशासक असतानाच खासदार झाले, त्यामुळं त्यांनी जो राहिलेला निधी तटलेला होता तो सगळा निधी ओढून आणण्याचं काम आतापर्यंत धैर्यशील मानेंनी केलं. काय अजून ही समस्या आहे तिथल्या? काही अपेक्षित अजून काही गोष्टी आहेत आणि त्या लवकर होतील. जोपर्यंत जिल्हा परिषद ग्रामपंचायत दादांच्या आणि महत्त्वाचं म्हणजे सरकार आणि केंद्रात दोन्हीकडे भाजप आणि महायुती असल्यामुळं इथला विकास काम बऱ्यापैकी होईल याची आशा. लोक माहितीला मतदान करतील का? 100%. एकंदरीत काय सांगाल, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्याचं काम काय, आपल्या 5 गावाच्या विकासामधला जे जे प्रश्न प्रलंबित आहेत, जेणेकरून गटारे असतील, रस्ते असतील, विकास कामं आहेत. आज पण इथं इंडस्ट्री बेरोजगारांना रोजगार मिळवू उपलब्ध करून आज तरुण वर्ग म्हणून एखादा जर जिल्हा परिषद सदस्य आला तर तो आपल्या समस्या तिथं मांडू शकतो आणि तसा विकास निधी खासदार म्हणून धैर्यशीलदादा देणारच आहेत. कारण स्थानिक हे गाव जे आहे हे खासदारांचं आहे. आसपासची गावं जी आहेत ती खासदारांच्या अंत आहेत असल्यामुळे कामही होणार. काय एकंदरीत चुरस काय असणार आहे निवडणुकीत? विरोध हा विरोधकाला असणार आहे, गट तर असणार आहे. राजकारणी गटात राजा असते. राजकारणाच्या वेळी राजकारण खेळलं जाईल त्याविषयी नाही, पण निवडणूक झाल्यानंतर गावचा विकास करणं किंवा त्या भागाचा विकास करणं हे त्याचं काम असल्यामुळं इथं आमदार खासदार त्या माहितीच्या असल्यामुळे जिल्हा परिषदेत जर परत या माहितीचा झाला तर इथे विकास कामं प्रामुख्यानं होतील आणि चालना मिळेल कामाला. जिल्हा परिषद निवडणूक होते, काय सांगाल, या मतदारसंघाचा विकास झालाय का? विकास झालाय. काय झाले? विकास खासदार धैर्यशील मानेंच्यामुळे झालाय. खासदार झाल्यापासून विकास झाला. जिल्हा परिषदची निवडणूक आहे, काय सांगाल, याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, त्यांनी काय केलं? प्रशासकांच्याकडून कामं काय नाही. आता उमेदवार जे झाले ते कामं अगोदर यांनी केलेले आहेत. आताचे जे उमेदवार आहेत अतिश शिंदे त्यांनी ह्यापूर्वी पण काम केलेले आहेत. त्यांनी भले तो फंड विविध माध्यमातून आणून त्यांनी गावच्या विकासासाठी
व पंचकृषीच्या विकासासाठी त्यांनी भरपूर फंड आणलेला आहे ह्यावेळी. आणि आता निवडून आल्यानंतर पण अतिश शिंगे भरपूर फंड आणून विकास करतील आपल्या गावाचा, आपल्या पंचकृषीचा. लोक त्यांना मतदान करतील का? करणार, 100% करणार. एक मनमिळावू आणि एक चांगल्या विचाराचा नेता येतो आणि सामान्य माणसात जनतेत कायम असणारा माणूस आहे अतिश शिंगे. त्यामुळे त्यांचा विजय नक्की होणार. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? एकदम चांगले आहे. माणसात मनमिळावू, खाली ग्राउंड लेवलला एकदम प्रत्येक माणसांच्या त्या अडीअडचणीत कायम असतात ते सोबत. काय सांगाल, लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून? दोन्ही पण. व्यक्ती पण चांगला आहे, पक्ष पण चांगला आहे. काय होईल या निवडणुकीत? विजय हा आपल्या शिवसेनेतून अतिश शिंगे यांचा विजय फिक्स आहे. लोकांनी शिवसेनेलाच का मतदान करावं? शिवसेनेचं आता बऱ्यापैकी आपल्या अख्खा महाराष्ट्रात आता शिवसेनेबद्दल एक चांगलं हे चालू आहे, मत चालू आहे. कारण की शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळं आपल्या लाडक्या बहिणींची एक योजना चालू झाली. त्यानंतरनं त्यांचं काम करण्याची एक पद्धत वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेबांची व खासदार धैर्यशील माने साहेबांची काम करण्याची एक पद्धत अशी चांगली आहे. अतिशय ग्राउंड लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत त्यांनी चांगल्या विचारानं काम करतात. तसंच आता येथील निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे पण चांगल्या प्रकारे काम करणार, याची गॅरंटी आम्ही नागरिक घेऊ शकतो. खूप वर्षांनी निवडणूक होते, विकास झालाय का इथला? झाला की काय झाले? गटार झाल्यात, रस्ते झाल्यात, बर प्रत्येक चौकात देवाबत्तीची सोय आहे. बर हा काय अजून समस्या काय तिथे? समजा याच्या पुढे आणि चांगलं व्हावं गाव हीच अपेक्षा घे. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? असं काय सांगू शकत नाही, पक्षाची यावे असे काय सांगू शकत नाही, पण चांगल्या पक्षाची यावं असं इच्छा आहे. कुठला चांगला म्हणजे पक्ष आहे? काम करणारा. निवडणुकीत लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? थोडीफार व्यक्ती बघून करणार, थोडीफार पक्ष बघून करणार. तुम्हाला काय वाटतंय, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य हा स्वतःचा स्वार्थ सोडून लोकांच्यात मिसळून कामं करणारा असावा, एवढीच अपेक्षा आपली. काय होईल या निवडणुकीत? निवडणुकीचा निकाल काय सांगू शकत नाही, कारण का ही निवडणूक म्हणजे कसं भरपूर उमेदवार असणार आहेत, त्यामुळे काय सांगू शकत नाही. काय चोरस असणार आहे? तुरंत भरपूर. आता बघा, प्रत्येक उमेदवार हा ताकदीनेच उतरणार आहे, त्यामुळं कुणाचंही काही सांगू शकत नाही. कुठला पक्ष येईल किंवा कोण येईल हे काय सांगू शकत. दादा, अनेक वर्षांनी निवडणूक होते, तुम्हाला काय वाटते जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य एक अभ्यासू, कामाचा, गावचा विकासाचं विजन असणारा असा एक उमेदवार असावा, असं माझं एक वैयक्तिकरित्या म्हणणं आहे. काय सांगाल की कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? असं काही सांगता येत नाही सर, कारण ही प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीनं इलेक्शन लढवणार किंवा लोकांना खरंच बाबा ह्याच्याकडं विकासाचं विजन आहे, तो काम करणारा माणूस आहे, अशा लोकांना जनता ही निवडून देईल, एवढंच मी सांगू शकतो. लोक व्यक्ती बघून मतदान करतील काय पक्ष बघून? काही लोक पक्ष बघून करतील, काही लोक व्यक्ती असं बघून लोक मतदान करतात. काय होईल या निवडणूक? काय सांगता येत नाही सर, शेवट ही जनतेचा कौल आहे इलेक्शनचा. एकंदरीत अनेक वर्षांनी निवडणूक होते, याआधी प्रशासक होतं, जिल्हा परिषद होतं, प्रशासकांनी काय केलं? प्रशासकांना त्यांच्या पद्धतीने योग्य जे काम केलेलं आहे, पण जे एक नेतृत्व काम करावे पाहिजे, जे एक जिल्हा परिषद सदस्याच्या येणारा जो शासनाचा निधी आहे त्या निधीतून जे काम करायला पाहिजे होतं, अशी कामं झालेली नाहीत सर. प्रामुख्याने या भागात कसं गटातटाचं राजकारण चालतंय का पक्षात चालतंय? तसं म्हणता येणार नाही सर. इथं शिवशाहू फुले आंबेडकरांचं हे एकोपाचं आणि विचाराचं गाव आहे. पक्ष आणि गटातटाचं राजकारण ह्या गावात काय चालणार नाही सर. फक्त विचारांना इथं प्राधान्य दिलं जातं. काय होईल या निवडणूक? शेवट जनता कौल आहे. काका, निवडणूक होती, काय सांगाल, विकास कामं झाल्यात का इथे? झालेत की. काय झालं विकास? काय रस्ते झाल्यात, बरं, रस्ते झाल्यात, गटारी झाल्यात. अजून काय समस्या आहे तिथल्या? आणि काही नाही, एवढीच आहे. तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? कार्यकर्ता असावा. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? ती काय एवढं आम्ही सांगू शकत. कशी चुरस काय असणार आहे या निवडणुकीत? काय आता आम्ही तर सांगणार. काका, काय वाटते की खूप वर्षांनी निवडणूक होते, प्रशासकांनी काय केलंय का? काय काय केलंय? वरही घातले, कमान केल्या. अनेक वर्षांनी आता निवडणूक होते, कसा असावा जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला काय वाटतं? चांगला असं कोण बाजी मारला असं वाटतंय? जनतेचा कौल आहे. कुणाला जनतेचा कौल असेल? काय कोणाला येईल ते म्हणत त्याच्या जनतेचा कोण कौल देईल ते देईल. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? दादाजी आमच्या कोण? धैर्यशील दादा. काय केले दादांनी? कमान केल्या, रुकडी रस्ता करतात, गावात आहे. लोक दादांच्या उमेदवाराला परत निवडून देतील काय? मग गावचा माणूस आहे आमचा खासदार. मग काय होईल या निवडणुकीत? काय होईल, काय लोकांवर राहिलं, आमच्या एकट्यावर राहते ती. काका, खूप वर्षांनी जिल्हा परिषदेची निवडणूक होते, काय सांगाल, विकास कामं झाल्यात का इथं? कुठं इथं या मतदारसंघात विकास कामं कशी कुणाची कोण करणार? विकास कामं भरपूर झालेले आहेत. काय नेंचेकर होते आमचे, त्या आपले मतदार. प्रलंबित प्रश्न काय आहे तिथलं? इथं प्रलंबित रस्त्याचं चांगली कामं नाहीत, अजून रस्ते नाही, रस्ते व्यवस्थित नाही. काय वाटते की जिल्हा परिषदेवर कुठल्या पक्षाची सत्ता यावी? काय आता जिल्हा परिषदला आहेत की आता पक्ष चालू आहे की ते जिल्हा पक्ष भाजप आहे,
भाजप आता भाजपची सत्ता आहे ना. काय केले भाजपनं हा भाजपनं काय केले भाजपनं म्हणजे आता आहे हे काय आता मुली बायकासनी काय पैसे देते काय काय करते हा ते आहे. परत बाकीची घराची कामं म्हणा घराची प्रकरणाची कामं हे सगळं करते. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य काय सांग कसं असं म्हणजे आता काय जनतेला धरून व्यवस्थित कामं करणारा पाहिजे. बाकीचं काय नाही काय सगळी गावातली रस्त्याची गटाची कामं म्हणा काय गावातले शैक्षणिक शाळा आहेत त्यांच्यावर लक्ष देणारं सगळं व्यवस्थित पाहिजे. काय होईल या निवडणुकीत हां या निवडणुकीत काय होईल काय आता तसं काय सांगता येणार आहे काय आता आताचं या भाजपची सत्ता इथं आहे. काका खूप वर्षांनी निवडणुका आल्यात काय सांगशील या प्रशासकांनी काय कामं केल्यात काही केल्यात की काय केलं? हे आमच्या गावचे खासदार आदर्शदार आहेत त्यांच्या माध्यमातून इथं भरपूर काम झालेलं आहे आणि आम्ही त्यांचे कट्टे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे आता ही जिल्हा परिषद निवडणूक आम्हाला सोपी जाणार आहे. आता काय केले धैर्यशील दादांनी भई जरा सगळे रस्ते गटर सगळं काही नंतर बाकीच्यांनी विकास काम केले त्यांनी. या काय वाटते तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य कसा असावा जिल्हा परिषद सगळ्या सर्वसामान्यांना घेऊन जाणारा असावा आणि लोकांची कामं करावीत आणि अडचणीला कधी पण बोललं यावं एवढी आमची इच्छा आहे. काय वाटते ह्या निवडणुकीत काय होईल लोक पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून करतील लोक पक्ष बघून मतदान करणार व्यक्ती बघून कोण करणार पक्ष आणि आमच्या दहिदादा सीट दिली आहे ती निवडून 100% येणार का लोकांनी त्यांनाच का मतदान करावं का त्यांचं एक काम आहे ते ह्या तालुक्यात जिल्ह्यात दादांची आणि तसं त्यांचं नेटवर्क चांगलं आहे त्यामुळे ती सीट आमची बसणार. काय चुरस काय असणार आहे या निवडणुकीत चोरस म्हणजे आता विरोधक जास्त आमच्या कोण नाहीच म्हणजे तसं मनालाच उमेदवार मिळाला नाही त्यामुळे आमचा विजय नक्की आहे. का की निवडणुका असं लोक म्हणतात काही विकास कामं झाल्यात का इथे कुठं झाल्यात रुकडी गाव आहे खासदारचं गाव आहे काय आहे का विकास काम आहे बर काय काय समस्या आहे तिथल्या समस्या भरपूर आहेत. पाणी नाही बसेस नाही लाईट नाही व्यवस्थित गटरींची कामं अर्धवट आहेत. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतं की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा कसा म्हणजे सगळ्या समस्या दूर करणारच असावा दुसरं काय कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर समस्या दूर होतील ते कसं मी सांगू शकेन. काय वाटते तुम्हाला शिवसेना लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील पक्ष बघूनच करते. खूप वर्षांनी निवडणूक होते काय सांगशील विकास झालाय का इथला विकास इथं झालेला आहे की बरं. काय काय झालं इथे काय रस्ते झालेत गटर्स झालेत दर्शनदादांच्या माध्यमातून 90% कामं झालेले आहेत रोकडे गावामध्ये. जिल्हा परिषदेची निवडणूक आहे प्रशासकांनी काय केलंय का जिल्हा परिषद प्रशासकानं म्हणजे आता सध्या अजून तरी काय प्रशासकाच्या माध्यमातून एवढी अशी कामे काही झालेली नाही पण दादांच्या फंडातून कामे झालेले आहेत आमच्या समाजामध्ये झालेले आहेत. आता गावामध्ये सुद्धा रस्ते विकास सगळे झालेले आहेत. काय होईल या निवडणूक काय नाही इथं आपल्या इथं खासदारांची शेड येणार 100%. नाही दादांचं तसं इथं सर्कल आहे त्या माध्यमातून दादांनी प्रत्येकाला सामावून घेतलेला आहे प्रत्येक समाजाला असेल त्यामुळं 100% दादांची सीट बसणार. कसा असावं जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषद सदस्य असा कामाचा माणूस आता सध्या दादांनी जाहीर केलेला आहे आतिश नंदकुमार शिंदे यांना. हा सत्तेत नसताना त्यांनी बरीचशीच कामं आणली आहेत टोटली 7 गावामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत आता सध्या त्या माध्यमातून त्यांना यश मिळालेलं आहे आता दादांच्या माध्यमातून त्यामुळं 100% त्यांचा विजय होईल. अनेक वर्षांनी निवडणूक होते काय सांगाल कामं झाल्यात का इथली काय विकास कामं झालेत की काय झाले कामं रस्त्याची कामं झाल्यात गटरीची कामं झाल्यात पाणी फिल्टर पाण्याचा प्लॅन पलीकडं झालेला आहे ते काम चालू आहे सध्या खासदार दर्शनदारांच्या माध्यमातून पलीकडं फिल्टर पाणी मिळणार आहे. याआधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होते प्रशासकांनी काय केले प्रशासकाने काय केलेलं नाही प्रशासकाने काय केलेलं नाही पण आमच्या खासदार दर्शनदादांनी वर्षीच कामं केलेले आहेत. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला काय वाटतं कामाचा असावा अर्ध्या रात्री उभा राहावा लोकांसाठी लोकांनी रोजगार द्यावा तिने कामधंदा द्यावा एवढीच इच्छा आहे आमची. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं शिंदे गट एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना शिंदे गटाला लोक मतदान करतील का करतील का कशामुळे लाडकी बहीण योजना आजपर्यंत कुणीही 1 रुपये गोरगरिबाला दिलेला नाही पण महिन्याला गोरगरीब 1500 रुपयावर काय ना काय त्याचं भागतंय त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांचं आम्हाला हवं. काय होईल या निवडणुकीत
या निवडणुकीत जास्तीत जास्त सीटा शिंदे गटाच्या येतील असं वाटतं. या मतदारसंघात काय चित्र असेल या रुकडी जिल्हा परिषद इथं अतिश शिंगे म्हणून आजच त्यांचं नाव डिक्लेअर झाले. खरोखर शिंदे गटाकडून विजय होतील असं चित्र दिसतंय. दादा, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगता या मतदारसंघाचा विकास झाला काय? भरपूर प्रमाणात झालेला आहे. बरं, अजून काय समस्या आहे तिथल्या? आता बऱ्यापैकी सगळ्या समस्या पूर्ण रस्ते वगैरे सगळं झालेलं आहे. आता काय किरकोळ समस्या असतील ते आता जे येणारे सर्व सदस्य आणि येणारे सर्व हे सोडून होऊन जाईल ते आताच्या ह्याच्यात. याआधी प्रशासक होते, होय. प्रशासकांनी या रुकडी मतदारसंघासाठी काय काय नाही, प्रशासकाने अजून पण प्रशासक हेच नाही ना, पण तो प्रशासक होते पण तो आता जिल्हा निवडणूक लांबलीवर पडलेली, त्यामुळे प्रशासकाने काय ते वरच्या ह्याला निर्णय काय घेतले असतील ते घेतले असतील. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य असावा सर्वांना घेऊन जाणारा, काम करणारा एक कार्यकर्ता, असा एक नेता असावा की जो सर्वांना घेऊन चालणारा, एकदम आपलं सर्व जाती धर्माला सर्व एकत्र घेऊन चालणारा असावा, विकास काम खेचून आणणारा असावा. काय होईल की लोक पक्ष बघून मतदान करतील, काय व्यक्ती बघून करतील यावेळी? हे पक्ष बघून मतदान करणार की कुठला पक्ष बाजी मारला असं वाटतं? शिंदे गट, शिवसेना. का? त्यामुळे त्यांचं शिंदे साहेबांचं वक्तृत्व शैली, शिंदे साहेबांचं काम, शिंदे साहेबांचं त्यांच्या अंडरखाली धैर्यशील माने दादा यांनी पण भरपूर विकास कामं केलेले आहेत आपल्या मतदारसंघात. त्या अनुषंगाने या निवडणुकीला जो आपले शिंदे गट हा बाजी मारला असं वाटतंय. काय गेले धैर्यशील दादांनी? धैर्यशील दादांनी भरपूर मतदारसंघात कामं केलेली आहेत. रस्ते म्हणा किंवा आपले आपले हे सर्व मंदिर वगैरे असे भरपूर कामं केलेले आहेत दादांनी. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत शिंदे गटाची सत्ता एक हाती शीट निवडून येणार, हे काय दुमत नाही. काका, निवडणूक होत्या जिल्हा परिषदची, बर कसा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद का नाही तिकीट कोणाला दिलंय? तुम्हाला काय वाटते सदस्य कसा असावा? सदस्य आमचा अतिशिंगे बरं, का? कामजी तेच का? आम्हाला अतिशिंगे पाहिजे. का त्याचं काम कसं? गावचं कार्यक्रम ते केलं, पंचायतीचं काय कार्यक्रम केलं बघा. मग या निवडणुकीत काय होईल? त्या निवडणूक अतिशिंगे निवडणार. काका नमस्कार. नमस्कार, बोला. खूप वर्षांनी निवडणूक होते, होय. काय सांगाल नेमकं काय वातावरण आहे या मतदारसंघात? आमच्या रुकडी मतदारसंघात म्हटलं तर शिवसेनाचा मतदारसंघ आहे. अतिश शिंगे आमचा माणूस आहे आणि कसं सत्तेत नसताना कमी नाही म्हटलं त्याने 4-5 कोटी रुपयाचं काम केलेलं आहे. रस्त्याचं काम असतील, गटारीचं काम असतील, इतर कुठल्याही काम असेल. कोरोना काळात बरेच ह्याला काळात सगळ्याचं काम त्यानं पुढवून काम केलेला माणूस आहे. त्यामुळे ते आमचा माणूस बसणार म्हणजे बसणार. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? कोण बी असून, गोर गरीब असून, कसले बी असून, कोणाला बी नाही म्हणणार नाही माणूस. आजचं उद्या मात्र तो काम करणारा माणूस आहे. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? आमच्या जमान्यात शिवसेना पक्ष यावा. लोकांनी शिवसेनेलाच का मतदान करावं? का म्हणजे आमचा माणूस हक्काचा माणूस आहे तो. बरं. आमचा हक्काचा माणूस आहे तो. आणि इथं नाही कुठल्या तळागाळात गेला तर तोच काम करणार माणूस आहे. तो माणूस म्हणजे माणूस, आमचाच माणूस तो. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत निवडून येणार. आमचा गुन्हा आम्ही आज जाहीर केलेला दादा. दादा, काय वाटतं, तुम्ही एक युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय वातावरण आहे सध्या? आता जर वातावरण म्हटलं तर अतिश शिंगेंचंच वातावरण आहे गावामध्ये. आणि आसपासच्या गावामध्ये पण अतिश शिंगेंचंच वार आहे. त्यांच्याकडे काही पद नसताना त्यांनी 13-14 कोटीची कामं केलेली आहेत त्यांनी. आणि त्यांचं काम करण्याची पद्धत ही तरुण पिढी असेल, ज्येष्ठ नेते असतील, त्यांना सगळ्यांना घेऊन जाणारी त्यांचं काम आहे. त्यासाठी त्यांना आम्ही मतदान करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणून द्या. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? शिंदे गट. शिंदे गटालाच किंवा लोकांनी मतदान करावं? शिंदे गटाचं काम पण चांगलं आहे आणि नेते आमच्या गावचे खासदार पण शिंदे गटाचे आहेत. त्यासाठी आम्हाला शिंदे गटाची सत्ता पाहिजे. काय केले खासदार धैर्यशील दादांनी? काय केले? भरपूर केले त्यांनी कामं, आमच्या गावामध्ये केले, आसपासच्या गावामध्ये केल्यात, भरपूर कामं केल्यात. काय होईल या निवडणुकीत? शिंदे गटाची सीट येणार, अतिशिंगे भरघोस मतांनी निवडून येणार, 4-5 हजार लीड असणार. तर आताच आपण रुकडी गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडून येथील नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतले. खरं बघायला गेलं तर याआधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होतं, प्रशासकांचा कारभार लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळाला. आगामी काळात कशा प्रकारे निवडणूक होणार आहे, त्याचबरोबर लोकांचा कल कोणाकडे हे आपल्याला या रिपोर्टमधून समजले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन रितेश टोमके सह समीर मकानदार, कोल्हापूर.